नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिक्स भाजी आणि पनीर यांचा हेल्दी पराठा बनवूया। पराठ्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। पराठ्याच्या सारणासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, उकडलेले बटाटे आहेत हे, थोडासा कोबी, थोडंसं गाजर किसून घेतलेलं आहे, पनीर आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि मसाल्यांमध्ये ही धनापूड आहे, हे मिक्स हर्ब्स आहेत, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ। पराठ्यांसाठी सगळ्यात अगोदर आपण कणिक भिजवून घेऊया। थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं आणि पराठे असे जास्त खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं तेल घालते मी। साधारणतः 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवायची। कणिक जास्त घट्ट पण नाही ठेवायची आणि जास्त सैल पण नाही करायची। अशा पद्धतीने आपली कणिक मळून झालेली आहे। ही जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैल पण नाही, अशी मध्यम कणिक आहे। आपण चपातीला मळतो तर त्याच्यापेक्षा थोडीशी सैल आहे। आता ही कणिक आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया आणि पराठ्याचं सारण तयार करून घेऊया। सगळ्यात पहिले आपण बटाटा हे अशा छोट्या किसणीने किसून घेऊ। हे किसून घेतल्यामुळे पराठे असे प्लेन छान लाटता येतात। आता बटाटा झालेला आहे किसून, आता पनीर किसून घेऊ। पनीर किसून झालेलं आहे, आता कोबी घालू, हे गाजर आणि कोथिंबीर। आता आपल्या सगळ्या भाज्या झालेल्या आहेत घालून, आता मसाले घालू, थोडंसं तेल, तर हे सगळं असं व्यवस्थित सगळं मिक्स करायचं। आता आपण याचे पराठे लाटून घेऊ। आता आपण पराठा लाटायला घेऊ। कणकेला थोडंसं तेल लावून परत मळून घेऊ। पराठ्यामध्ये सारण असं भरपूर घालायचं। सारण असं व्यवस्थित दाबून भरायचं। पराठा जास्त पातळ नाही लाटायचा हा। तवा चांगला तापलेला आहे। ज्या आपण कच्च्या भाज्या घालतो त्या पण जास्त अशा भाजल्यामुळे, अशा दाबून भाजल्यामुळे त्या पण अशा व्यवस्थित मऊ होतात, दाताखाली अशा कचकच लागत नाही। अशा पद्धतीने आपले पराठा भाजून झालेला आहे। आता मी एका ताटात काढून घेते। कोबी सहसा मुलांना आवडत नाही, कोबी घालून पराठे केले तर मुलांना कळत पण नाही आणि ह्या चीजमुळे मुलं जास्त आवडीने खातात, म्हणून हे असं चीज किसायचं वरतून। अशा रीतीने आपले पराठे लाटून झालेले आहेत। पौष्टिक असे हे पराठे आपले तयार करून झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।